आज आपण पाहणार आहोत भारतीय संविधानाचे स्रोत. नमस्कार, मी दीक्षा. भारतीय संविधान लिहिते वेळेस कोणकोणत्या देशांच्या त्यांच्या घटनेचा आपण उपयोग केलेला आहे. यापूर्वी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली. आज आपण पाहणार आहोत की भारतीय संविधान बनवण्यासाठी इतर कोणकोणत्या देशातून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया. पहिला सोर्स आहे भारत सरकार कायदा 1935. जेव्हा भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी ब्रिटिशांचं राज्य होतं, तेव्हा ते त्यांच्या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चालवण्यासाठी, प्रशासन व्यवस्थित चालवण्यासाठी वेगवेगळे कायदे करायचे. त्यापैकीच एक होता भारतीय सरकार कायदा 1935. त्यामधून आपण संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, राज्यपाल पद, आणीबाणीच्या तरतुदी, सार्वजनिक सेवा व प्रशासकीय तपशील ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता संघराज्य व्यवस्था म्हणजे काय, की केंद्र आणि राज्य यामध्ये व्यवस्था कशी लावायची, म्हणजे केंद्राकडे कोणते विषय द्यायचे किंवा राज्याकडे कोणते विषय ठेवायचे, अशी जे व्यवस्था होती ती आपण 1935च्या कायद्यातून घेतली. त्यानंतर न्यायव्यवस्थामध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्या ज्या व्यवस्था होत्या ह्या 1935च्या कायद्याच्या तरतुदीनुसार आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर राज्यपाल पद हे पूर्वी नव्हतं, पण नंतर 1935पासून ते असल्यामुळे आपण त्या 1935च्या कायद्यामधून ते राज्यपाल पद घेतलेलं आहे. आणि राज्यपालाची नेमणूक ही आपण कशी करायची हे पण आपण दुसऱ्या देशाकडून घेतलेलं आहे. आणीबाणीची तरतूद, जेव्हा देशामध्ये आणीबाणी लागते तेव्हा मग आणीबाणीमध्ये काय काय तरतुदी केल्या पाहिजेत, काय तरतुदी केल्या नाही पाहिजेत, ह्या सर्व 1935च्या कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत. तसेच इतर सार्वजनिक सेवा जसे कलेक्टर झालं, तहसीलदार झालं, तलाठी झालं, हे जे पद आहेत, हे ज्या सार्वजनिक सेवा आहेत त्यांचे पण 1935च्या कायद्यानुसार आपण त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. ब्रिटन देशाकडून आपण द्विगृही संसदीय व्यवस्था, कायदे करण्याची पद्धती, एकरी नागरिकत्व आणि लोकसभा अध्यक्ष. म्हणजेच ब्रिटनमध्ये 2 द्विगृही होते. जसे आपल्याकडे राज्यसभा आणि लोकसभा आहे तशी ब्रिटनमध्ये आहेत, अमेरिकामध्ये नाही. तर त्यापैकी आपल्याकडे ऑलमोस्ट जास्त जी संसदीय व्यवस्था आहे, जी पार्लिमेंटरी व्यवस्था आहे ती आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. आणि जे न्यायालयाचं किंवा मूलभूत हक्क वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहेत. तर त्यापैकी द्विगृह संसद हे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह हे आपण ब्रिटनमधून घेतलेले आहे. संसदीय व्यवस्था सेम. कायदे करण्याची पद्धत म्हणजे कायदे कशी करायची, काय करायची, कारण ब्रिटनमध्ये लिखित संविधान नाही आहे, पण ती जी पद्धत आहे ती आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे, पण त्यामध्ये कायदे करण्याची जी पद्धत आहे, कशा पद्धतीने कायदे करायचे आहेत ते आपण ब्रिटनकडून घेतलेले आहे. एकरी नागरिकत्व. आता आपण अमेरिकेमध्ये बघितलं, अमेरिकेमध्ये एकरी नागरिकत्व नाही आहे. तिथे राज्याचं वेगळं नागरिकत्व आहे आणि अमेरिकेचं वेगळं आहे. तिथे 2 नागरिकत्व घ्यावं लागतात, ड्युअल सिटिझनशिप. तसं ब्रिटनमध्ये नाही आहे. तर सेम त्याच धर्तीवर आपण भारतामध्ये एकेरीच नागरिकत्व आहे. म्हणजे पूर्ण भारतासाठी जे नागरिकत्व असेल, जे आपण नागरिक म्हणून आपल्याला आपली ओळख मिळते तीच आपण सर्वत्र लागू करतो. म्हणजे आता महाराष्ट्रासाठी वेगळं, भारतासाठी वेगळं असं नागरिकत्व मिळत नाही, एकच नागरिकत्व असणार आहे. लोकसभा अध्यक्ष हा आपण ब्रिटनच्याच धर्तीवर घेतलेला आहे. USA. अमेरिकेकडून आपण घटनेची प्रस्तावना घेतली. मूलभूत हक्क, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपती महाभियोग, उपराष्ट्रपती पद. म्हणजे ज्या गोष्टी हक्काच्या आहेत किंवा न्यायालयाच्या आहेत त्या सर्व आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहे. घटनेची प्रस्तावना हे आपण आम्ही भारतीय लोक हे जे वाक्य आहे ते आपण अमेरिकेच्या प्रस्तावनेमधून घेतलेले आहे. पहिलं वाक्य जे आहे आपलं, आम्ही भारतीय लोक, हे आपण अमेरिकेच्या प्रस्तावनेमधून ॲज इट इज घेतलेलं आहे. मूलभूत हक्क, सर्वात महत्त्वाची गोष्ट मूलभूत हक्क. कारण अमेरिकेमध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच होता की मूलभूत हक्क माणसाला मिळाले पाहिजे. कारण माणसाला 2 हक्क मिळतात, एक नैसर्गिक
हक्क असतात, अनेक मूलभूत हक्क असतात. नैसर्गिक हक्क हे जन्मताच मिळतात. आपल्याला श्वास घेण्याचा, आपल्याला जिवंत राहण्याचा, हे आपल्याला नैसर्गिकरित्याच मिळालेले हक्क असतात, अधिकार असतात. परंतु काही अधिकार असे आहेत की जे आपल्याला राजकीय असतात, राजकीय अधिकार असतात, की त्यासाठी आपल्याला ते हक्क मिळवण्यासाठी ते संविधानामध्ये ते मेन्शन केलेले आहेत, जे आपण अमेरिकेतून घेतलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की जेव्हा अमेरिकेचं संविधान लिहिलं होतं, सर्वात महत्त्वाची गोष्ट ते मूलभूत हक्कच लिहिण्याचे विसरले होते. अमेरिकेच्या संविधानामध्ये संविधान झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांचा लढा होता मूलभूत अधिकारासाठी, पण नेमकी तीच गोष्ट ते विसरले संविधानामध्ये टाकण्यासाठी. नंतर अमेंडमेंट केली आणि त्यानंतर मग मूलभूत हक्क त्यांनी संविधानामध्ये घेतले. आपण सुरुवातीलाच आपण मूलभूत हक्क घेतले. त्यानंतर न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असली पाहिजे. न्यायव्यवस्था आपल्याकडे एक कायदे मंडळ आहे, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ. म्हणजे एक कायदा करतो, एक कायद्याचे पालन करतो, पण ते पार्लिमेंटरी संसदीयच याच्यामध्ये येतं. कारण कायदा करण्याचा आणि कार्यकारी अधिकारी म्हणजे त्याचा अंमलबजावणी करणं हे संसदीय क्षेत्रात येतं. परंतु जर कायदा केला तो प्रॉपर केला की नाही आहे, कोणत्या गोष्टीचं उल्लंघन होतं का, कोणत्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं का, हे पाहण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे. आणि ते न्यायालय आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे 3 गोष्ट पूर्ण वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एकमेकांशी कंट्रोल असणार. म्हणजे असं कायदा करते वेळेस असं नको व्हायला की कोणाच्या मूलभूत अधिकारावर गदा येईल. तर हे स्वातंत्र्य वेगळं दिलेलं आहे, न्यायालयाचं स्वातंत्र्य. आणि याच्यामध्ये कोणतंच राजकीय हस्तक्षेप होणार नाही. तर समता आपण जे बोलतो की न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना इक्वल न्याय मिळाला पाहिजे, तो मिळाला नसता. सर्वांचा हस्तक्षेप झाला असता, त्याच्यावर दबाव आला असतं, प्रेशर आलं असतं. त्यामुळे न्यायव्यवस्था ही टोटली आपली सेपरेट ठेवलेली आहे. न्यायिक पुनरावलोकन, मी आता ज्याप्रमाणे बोलले की जे आपण कायदे करतो त्यांचा अंमलबजावणी करतो याचं पुनरावलोकन झालंच पाहिजे. म्हणजे कोणाचा तरी त्याच्यावर कंट्रोल असलाच पाहिजे. ते कंट्रोल असल्याशिवाय ती गोष्ट पूर्णपणे सक्सेसफुली होत नाही. त्यासाठी न्यायालयाकडेच पुनरावलोकन ही गोष्ट पण आपण दिलेली आहे. दुसरी गोष्ट राष्ट्रपती हा आपण जे पद आहे ते अमेरिकेकडूनच घेतलेलं आहे. कारण प्रेसिडेंट हा अमेरिकेमध्ये आहे, पण मग त्या प्रेसिडेंटची जो महाभियोग होतो म्हणजे राष्ट्रपतीला कोणत्या कारणाने काढून टाकायचं, त्याच्यावरती ती प्रोसेस कशी आहे महाभियोग करण्याची. कारण भारतीय संविधानामध्ये सर्वात अवघड प्रक्रिया आहे ती राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करणे. आत्तापर्यंत एकदाही आपण राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर केलेलं नाही आहे, कारण ती प्रक्रिया खूप अवघड आहे. आणि त्यांचं कारण एकच आहे, पण परंतु ती प्रक्रिया खूप अवघड असल्यामुळे आपण शक्यतो राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करू शकत नाहीत. ही पण गोष्ट आपण अमेरिकेकडून घेतलो. ॲज युज्युअल जसं प्रेसिडेंट आहेत तसं व्हाईस प्रेसिडेंट पण आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे पद आपण अमेरिकेकडूनच घेतलेलं आहे. आता कॅनडाकडून आपण घेतलेलं आहे की केंद्र मजबूत असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे, राज्यपालांची नेमणूक केंद्राकडे. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे जरी संघराज्य आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य हे 2 गोष्टी विभागलेल्या असल्या, या दोघांकडे यांची विभागणी केली, कामांची विभागणी केली, तरी आपलं जे माप आहे ते केंद्राकडे जास्त झुकलेलं आहे. म्हणजे आपलं क्वाझी फेडरल म्हणतात. म्हणजे आपलं संघराज्य आहे, पण ते पूर्णपणे संघराज्य नाही आहे किंवा पूर्णपणे केंद्राकडेच आपण झुकलेले असं पण नाही आहे. आपण डिवाईड केलेले आहेत, पण झुकतं माप आपण केंद्राकडे दिलेलं आहे. म्हणजे केंद्राचे नियम बनवतो, राज्यांचे नियम बनवतात. काही विषय जे राज्याला दिले त्यांच्यात राज्यच नियम बनवणार, राज्यच कायदा करणार. परंतु काही गोष्टी अशा आहेत की तिथे केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. जर एखाद्या विषयावरती काही समवर्ती सूची अशा आहेत की जिथे केंद्र आणि राज्य दोघांनी पण कायदे करायचे असतात, परंतु तिथे केंद्राचा कायदा हा वरचढ ठरतो. म्हणजे आपलं माप केंद्राकडे जास्त झुकलेलं आहे. जे शेषाधिकार आहेत म्हणजे एखादा 2 आपण वेगवेगळे विषय घेतो, त्या विषयापैकी काही विषय असे आहेत की ते कुठे डिवाईड करायचे हे सिद्ध झालेलं नाही आहे, की म्हणजे ते केंद्राकडे द्यायचे की राज्याकडे द्यायचे. तर त्यामुळे अशा वेळेला जे शेषाधिकार असतात ते आपण केंद्राकडेच देतो. राज्यपालांची नेमणूक, राज्यपाल ही व्यक्ती जरी
राज्याचा कारभार पाहत असली तरी त्याची नेमणूक करण्याचा अधिकार पण केंद्राकडे दिलेला आहे. म्हणजे हा वादाचा मुद्दा आहे की राज्याचा कारभार चालवण्याची जी व्यक्ती आहे त्याची नेमणूक ही राज्यानेच केली पाहिजे, पण केंद्राने का? म्हणून त्यावेळेस अशा भरपूर वेळेस अशा काही गोष्टी उद्भवतात की नाही इकडे म्हणजे ते केंद्राने निवडलेली व्यक्ती आहे तर ते राज्याला कंट्रोल करतात, किंवा मग इतर अजून भरपूर अशा गोष्टी होतात की याच्यात तो वाद निर्माण होतो की राज्याला चालवणारी व्यक्ती ही केंद्राने का निवडून द्यायची. आणि कधीकधी असं होतं की राज्यपाल हा राज्याला बांधील नसल्यामुळे तो केंद्रांचं ऐकून राज्याचा गोष्टी चालवतो. त्यामुळे काही काही निर्णय असे असतात की जे महत्त्वाचे आहेत आणि ते त्याच्यावरती कायदे करणं बंधनकारक आहे किंवा गरजेचं असलं तर तेव्हा राज्यपाल ही संमती देत नाहीत. त्यामुळे अशा अडचणीतून आता दूर करणं, आताच एक कायदा झालेला आहे आंध्र प्रदेशात की तेलंगणा की राज्यपाल एक वेळेस किंवा 2 वेळेस अशा वेळेसच कायदा रोखून ठेवू शकतात किंवा कायद्याला मंजुरी देण्याचं, पण त्याच्या व्यतिरिक्त ते नाही ठेवू शकत. तर त्यामुळे अशा बरेच गोष्टी आहेत. तो एक वेगळा मुद्दा आहे. आपण तो जर विषय घ्यायचा तर तो डिटेलमध्ये घेऊ, पण राज्यपालांची नेमणूक ही केंद्राकडूनच होते. आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणूक, राज्यसभेचे सदस्य नामनिर्देशित पद्धत, ह्या 3 गोष्टी आहेत की आपण आयर्लंडकडून घेतलेल्या आहेत. आयर्लंड ह्या देशाकडून घेतलेल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे राज्याला त्यांचा कारभार कसा चालू ठेवायचा आहे याची जी तत्त्वे आहे त्याचं जे मार्गदर्शन केलेलं आहे हे आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहेत. म्हणजे काही काही गोष्टी आहेत की ज्या मूलभूत अधिकारामध्ये आपण टाकलेल्या आहेत, जसं पंचायत राज किंवा समान नागरी कायदा, अजून इतर भरपूर गोष्टी आहेत की आपण त्या मार्गदर्शन तत्वाकडे टाकलेल्या आहेत. म्हणजे त्या बंधनकारक नाही आहेत. मार्गदर्शन तत्वे हे राज्याच्या शासनाला दाखवणारा एक मार्ग आहे की तुम्ही तुमचं राज्य असं चालवा, अन्यथा 5 वर्षानंतर किंवा निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला ते सांगेल. म्हणजे हे मार्गदर्शन तत्वे जरी हे बंधनकारक नसले की हे आपण केलेच पाहिजे, किंवा एखादी योजना आहे ती आपण पूर्णपणे दिलीच पाहिजे, आणि एखादी योजना समजा नाही ती लागू झाली आणि ती आपल्याला मिळाली नाही तर आपण कोर्टात नाही जाऊ शकत की अलीकडे ही योजना आम्हाला मिळाली नाही. जसं आपण मूलभूत हक्काबद्दल जाऊ शकतो की आमचा हा मूलभूत हक्क आहे आणि तो आम्हाला मिळत नाही, याच्याबद्दल आपण कोर्टाकडे दाद मागू शकतो. पण मार्गदर्शन तत्वानुसार जे गोष्टी आपल्याला मिळतात त्याच्यासाठी आपण कोर्टामध्ये नाही जाऊ शकत की नाही गड्या ही योजना आहे किंवा इतर अजून काही गोष्टी आहेत की ती आम्हाला नाही मिळत आहे, त्याच्यासाठी आम्हाला ते मिळायला हवे. हे बंधनकारक नाही आहेत. जरी पण ह्या बंधनकारक नसल्या तरी त्या राज्याला किंवा त्या राज्याचं शासनाला त्या गोष्टी करणं एक भाग पाडतं. म्हणजे इथिकली भाग पाडते की नाही इकडे आपण ह्या गोष्टी नाही केल्या तर आपल्याला जनता निवडणुकीमध्ये याचं उत्तर देऊ शकेल. म्हणजे जरी त्या बंधनकारक नसल्या तरी पण त्या खूप महत्त्वाचं आहे मार्गदर्शन तत्त्व, जे आपण आयर्लंडकडून घेतलेले आहे. राष्ट्रपतीची निवडणूक, राष्ट्रपती पद हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे, पण त्यांची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. म्हणजे त्यासाठी कोणकोणते व्यक्तींची मत आपण ग्राह्य धरतो. राज्यसभेचे मत ग्राह्य नसतात किंवा विधानसभेचे मत असतात, पण विधान परिषदचे मत जे सदस्य असतात त्यांचे मत ग्राह्य नसतात. ह्या भरपूर कॅटेगरी आहेत की जिथे आपण राष्ट्रपतीच्या नेमणुकीसाठी एक प्रोसेस दिलेली आहे की कोणाकोणाचे मत ग्राह्य धरतात आणि ते कोणत्या कोणत्या प्रमाणात ग्राह्य धरतात, लोकसंख्येच्या किती प्रमाणात त्यांचा रेशिओ असतो, तर त्यानुसार राष्ट्रपतीची नेमणूक आपण करतो. ती अप्रत्यक्षरित्या असते, परंतु त्याची प्रोसेस मोठी असल्यामुळे ती प्रोसेस आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. पण प्रत्येक वेळेस आपण उपराष्ट्रपतीसाठी नाहीत करत, कारण प्रत्येक पदासाठी जर आपण असं करत गेलं तर एक तर ते गोष्ट खर्चिक पण होईल आणि वेळ पण खूप लागेल. त्यामुळे फक्त आपण राष्ट्रपतीसाठीच ही जी प्रक्रिया आहे एकल संक्रमण प्रक्रिया ती फक्त राष्ट्रपतीसाठीच आपण घेतो. तर राज्यसभेचे सदस्य नामनिर्देशित,
आता आपण पाहिलेलं आहे की आपण निवडणुका घेतो, निवडणुकामध्ये आपण विधानसभा लोकसभेचे सदस्य आपण निवडून देतो प्रत्यक्ष जनतेतून, परंतु आपण विधान परिषद किंवा राज्यसभेसाठी नाहीच निवडून देत, ते नामनिर्देशित असतात. जे आपण सदस्य निवडून देतो ते त्यांना वोटिंग करतात पुढे, की हे व्यक्तीला आपण नामनिर्देशित करतो, नॉमिनेट करतो. जर प्रत्येक वेळेस लोकसभेचे, राज्यसभेचे, विधान परिषद, विधानसभा यांचे प्रत्येकाचे प्रत्यक्ष जर निवडणूक घ्यायचे असल्या तर त्या खूप अवघड झाल्या असत्या आणि सर्वात मोठी गोष्ट की खर्चिक झाल्या असत्या. त्यामुळे खर्च आणि वेळ टाळण्यासाठी आपण फक्त लोकसभा आणि विधानसभेच्याच प्रत्यक्ष निवडणूक घेतो, राज्यसभा आणि विधान परिषदेचे नाही आहे. त्यासाठी राज्यसभेचे जे सदस्य आपण निवडून देतो, नॉमिनेट करतो, ती प्रक्रिया आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची, आंतरराज्य व्यापाराचे स्वातंत्र्य, व्यापार आणि वाणिज्य विषयक तरतुदी. म्हणजेच आपण आत्ता ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की आपण कॅनडामधून आपण घेतलं होतं की आपण केंद्राला झुकत माप देतो, परंतु काही विषय असे आहेत की जे दोघांची पण त्या ठिकाणी गरज असते समवर्ती सूचीमध्ये, की केंद्राची पण गरज आहे आणि राज्यांची पण गरज आहे. दोघांच्या विचारानुसार आपण त्याच्यावर हे करतो. पण समवर्ती सूचीमध्ये जास्त पगडा आपण केंद्राकडे देत असलो तरी पण ही जी सूची आहे आपण हे तिसरा ऑप्शन हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे. दुसरं, आंतरराज्य व्यापाराचे स्वातंत्र्य. आता भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि ते इंटरनली एकमेकांशी व्यवहार करतात, व्यापार करतात, आयात निर्यात करतात. तर त्यासाठी ते स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण बाहेर देशात पाठवतो, पण तिथे जे आपले काही आपण इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी वगैरे लावतो, इथे आपण इंटरनली नाही लावू शकत. कारण भारत देशामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. राज्यामध्ये आपण व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य दिलं, जेणेकरून आपण आपल्या उद्योगाला प्रमोट करतो, आपला व्यापार वाढवण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. त्यासाठी ते स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. जर आपण इथेच इंटरनली जर टॅक्स लावलो तर आपल्या ती गोष्ट उद्योगाला तेवढी प्रेरणा मिळणार नाही, उद्योग तेवढा आपला विकसित होणार नाही आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. सेम हे जे व्यापार आणि वाणिज्य विषयक तरतुदी आहेत त्यांच्याबद्दल जे काही आपण रूल्स, रेग्युलेशन वगैरे जे काही फॉलो करतो किंवा जे काही आपण करतो ते ऑस्ट्रेलियाकडूनच घेतलेले आहेत आपण. आपण जरी इतर वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळ्या गोष्टी जरी आपण घेतलेल्या असल्या तरी पण भारतसारख्या विविधतेने नटलेले जे आपण बोलतो प्रत्येक वेळेस की संविधान लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हती. जेव्हा भारताचं संविधान झालं तेव्हा त्याच्यावरती टीका पण झाली की हे ठिगळांचं संविधान आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला प्रत्युत्तर दिले की हो बरोबर, हे ठिगळांचंच संविधान आहे, परंतु हे उत्कृष्ट ठिगळांचं संविधान आहे. कारण भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाचं संविधान लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हती. सर्व देशांचे संविधान वाचून त्यावरती आपल्याला जे महत्त्वाचे आहे त्या गोष्टी घेऊन आपल्या भारत देशाचा भारतातील लोकांचा विचार करून त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना जी गोष्ट गरजेचं आहे त्या ठिकाणी बदल करून हे संविधान लिहिण्यात आलेलं आहे. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. कारण की आपल्याकडे प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी संस्कृती आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं एक कल्चर आहे की जे फॉलो करणं आहे. वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, तर त्या धर्मानुसार जातीनुसार वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्या ॲडजस्ट करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या गोष्टी करण्यासाठी फक्त ॲज अ रेफरन्स म्हणून जरी आपण इतर देशांच्या गोष्टी घेतल्या पण त्या आपल्या कंडिशननुसार आपण ते संविधानामध्ये आपण त्याच्यात बदल करून आपलं भारतीय संविधान आपण बनवलेलं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आज आपण जरी ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, रशिया, फ्रान्स, जर्मनी, जापान, दक्षिण आफ्रिका ह्या वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळ्या गोष्टी जरी घेतल्या असल्या तरी आपण आपल्या सोयीनुसार त्याच्यात बदल करून भारताचं संविधान लिहिलेलं आहे. आणि ते खूप उत्कृष्ट पद्धतीने लिहिलेलं आहे. कारण जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना
ही भारताची आहे आणि याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.